नमस्कार मित्र पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं हार्दिक असं स्वागत। माझं नाव अतुल माळवे। आता जेव्हा नवरात्र उत्सव संपतो तेव्हा येणाऱ्या पौर्णिमेला आपण कोजागरी पौर्णिमा असं म्हणतो। या पौर्णिमेला आपण शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं। तर ह्या पौर्णिमेपासून पावसाळा म्हणजेच वर्षा ऋतूचा अंत होतो आणि भात कापणीचा सीझन असा चालू होतो। तर आज आपण ह्या ठिकाणी भात कापणीला ह्या इथे सगळे जमलेले आहेत। तुम्ही मागे पाहू शकता भात आपण हे कापलेलं आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही भात कापण्याची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला दाखवतो। तर मित्र हो, तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पूर्णपणे जरूर पहा। आता ह्या इथे मागे तुम्ही पाहू शकता भात कापल्यानंतर असं हे मांडलं जातं। असा कापल्यानंतर रो वाईज तुम्ही पाहू शकता आणि हे नंतर गोळा करून ह्या साईडला त्याला मांडलं जातं राऊंड सर्कलमध्ये। त्याला ग्रामीण भाषेत उडिया असं म्हणतो। या तुम्हाला मी या उडियाची म्हणजेच ही उडिया आपण कशी लावतो ते तुम्हाला मी दाखवतो। या माझ्यासोबत। आता भात कापून झाल्यानंतर ह्या इथे असा जे कापलेलं जे भात आहे ते गोळा केलं जातं। ह्याला आपण ग्रामीण भाषेत उडिया असं म्हणतो। तुम्ही इथे पाहू शकतात हे कापलेलं भात इथे घेऊन येत आहेत आणि घेऊन आल्यावर ह्या इकडे आपण असा उडिया ग्रामीण भाषेत आपण उडिया म्हणतो तसं इथे गोल असं करून त्याला ह्या ठिकाणी असं त्याला कलेक्ट करून ठेवलेलं आहे, म्हणजे गोळा करून ठेवलेलं असतं। आणि त्यानंतर कुठची प्रोसेस केली जाते? मळणी। आणि असं सर्कलमध्ये गोळा करून नंतर ह्याची आपण भाताची मळणी घालतो। आता झालेला आहे चायचा टाइम। तुम्ही पाहू शकता सगळेजण आता चाय प्यायला बसलेले आहेत। मी पण चायचा असा आस्वाद घेतो। चाय आपली कोरी आहे। आता मागे तुम्ही पाहू शकता की गवताची अशी ही पेंड भात गवताची पेंड हे आता घेऊन चाललेले आहेत। आता ह्या इथे उडिया असं बनवलेलं आहे, ग्रामीण भाषेत उडिया म्हणतो। आणि आपले लक्ष्मण दळवी लक्ष्मण भाई बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष्मण भाईला पाहिलं असेल तर ते आता हे उडिया लावताय। हे पहा
तुम्ही पाहू शकता. तर लक्ष्मणभाई, ही उडिया लावायची म्हणजे ही प्रोसेस आहे की कसं लावतो आपण? पाऊस आला आणि आपलं भात आहे, भात म्हणा किंवा गवत, हे न भिजू नये म्हणून हे अशी प्रोसेस केलेली आहे ह्याला. म्हणजे भात आपलं भिजलं नाही पाहिजे अशा. भिजलं नाही. हां, तर अशा पद्धतीने हे लावलं जातं. हे भात आहे ते आतल्या साईडला असतं, बरोबर ना? भात आतल्या साईडला आणि गवत जे आहे ते असे बाहेरून लावतो. बाहेरून म्हणजे समजा पाऊस पडला तर आपलं भात भिजू नये आणि सुरक्षित राहण्याकरता असं हे उडिया, ग्रामीण भाषेत उडिया म्हणतो, ते असं आपण लावतो. तर मित्र, आपली भात कापणी, भाताची मांडणी आणि मळणीचा प्रोसेस दाखवेल. मळणीचा प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भात कापणी आणि भात कापल्यानंतर जे आपण गोळा करतो ती प्रोसेस मी आज तुम्हाला दाखवली. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर मित्रो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. लगेच जातो आणि लगेच परत येतो. तोपर्यंत बाय बाय.